क्रिकेटचा महादेव सचिन तेंडुलकर जर आज त्याच्या प्राईममध्ये IPL आणि आधुनिक T20 क्रिकेटच्या युगात खेळत असता तर तो झालाय तितकाच यशस्वी झाला असता का? हा प्रश्न आजच्या पिढीत खूप विचारला जातो. कारण आजच्या क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेट, 360 शॉट्स, स्विच हिट्स, हेलिकॉप्टर शॉट्स आणि प्रत्येक बॉलला बाउंड्री मारणं हेच मापदंड झालेत. विराट कोहली, AB डिव्हिलियर्स, सूर्यकुमार यादव, ट्रॅव्हिस हेड आणि आत्ता आलेले वैभव सूर्यवंशी सारखे प्लेयर्स यांसारखे प्लेयर्स पाहून अनेकांना वाटतं की सचिन क्लासिकल होता, पण तो आजच्या अटॅकिंग क्रिकेटमध्ये फिट बसला असता का? याच प्रश्नाचा आपण जरा डिटेलमध्ये मागोवा घेऊयात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. आजची पिढी सचिनला मुख्यतः हायलाइट्स, रेकॉर्ड्स किंवा जुन्या क्लिप्समधून ओळखते, पण ज्यांनी सचिनचा काळ लाईव्ह पाहिलाय त्यांच्यासाठी सचिन हा फक्त एक क्रिकेटर नव्हता, तो एक फिलिंग होता. आज रोहित, विराट किंवा धोनीसाठी जशी क्रेज दिसते त्यापेक्षा कितीतरी जास्त वेळ त्या काळात सचिनसाठी होतं. पण हे सगळं सोशल मीडिया नसताना झालं होतं. ना इंस्टाग्राम होतं, ना रील्स, ना PR मशिनरी. तरीही संपूर्ण देश एका तरुण मुलासाठी TV समोर बसायचा, कारण लोकांना माहिती होतं की हा पोरगा काहीतरी वेगळा आहे बाबा, याच्यात ती बात आहे, हा करू शकेल, काहीतरी मोठं करू शकेल. विचार करा की जर 2000च्या दशकात सोशल मीडिया असतं तर सचिनची क्रेज किती राहिली असती. खरं तर ती आजच्या काळातल्या प्रत्येक मोठ्या प्लेअरच्या 10 पट असती. कारण ती संपूर्ण पिढी म्हणजेच लहान मुलं ते म्हातारी माणसं सलग 20 वर्ष फक्त सचिनच्या भोवती क्रिकेट बघत होती. त्यांच्यासाठी टीम इंडिया म्हणजे सचिन तेंडुलकर हेच समीकरण होतं. सचिन आऊट झाला की मैदानं रिकामी व्हायची, TV बंद पडायचे. भारताची बॅटिंग नसेल तर कुणी मॅच बघत नसायचं, पण भारताची बॅटिंग असेल आणि सचिन क्रीजवर असेल तर सगळा देश TV समोर असायचा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सचिनने ज्या काळात क्रिकेट खेळलं तो काळ आजच्यापेक्षा खूप जास्त कठीण होता. आज बॅट्समन फ्रेंडली पिचेस असतात, 2 नवीन बॉल्स असतात, फिल्डिंग रेस्ट्रिक्शन्स असतात, पॉवर प्ले असतो. पण सचिनच्या काळात असं काहीच नव्हतं. पिचेस बॅलन्स्ड असायच्या आणि काही ठराविक देशांच्या पिचेस तर पूर्णतः बॉलर फ्रेंडली असायच्या. रिव्हर्स स्विंग हा बॉलरचा सर्वात मोठा वेपन होता. एका जुन्या बॉलने 40-45 ओव्हर्स टाकल्या जायच्या. वसीम अक्रम, वकार युनुस, ग्लेन मॅग्रा, ब्रेट ली, शोएब अख्तर, ॲलन डोनाल्ड, मुथय्या मुरलीधरन अशा बॉलर्स विरुद्ध खेळताना बॅट्समन अक्षरशः सर्व्हायवल मूडमध्ये असायचे. त्यांच्या ओव्हर्समध्ये रन काढणं सोडा, आऊट न होता खेळपट्टीवर टिकून राहणं महत्त्वाचं होतं. आजच्याही काही बॉलर्स नक्कीच चांगले आहेत, घातक आहेत, पण या दिग्गजांसोबत त्यांची बरोबरी होऊच शकत नाही. शिवाय हेल्मेट्स आणि प्रोटेक्टिव्ह गिअर सुद्धा त्या काळात आजच्या इतके ॲडव्हान्स नव्हतेच. 2014ला फिलिप ह्युजेस हा ऑस्ट्रेलियन प्लेअर डोक्याच्या मागच्या भागात बॉल लागण्यामुळे मेला. त्यानंतर सेफ्टी गिअर्स ॲडव्हान्स करण्यात आले होते आणि अशा परिस्थितीत सचिनने 100 शतकं ठोकली. लोक म्हणतात की सचिनचा स्ट्राईक रेट आजच्या क्रिकेटसाठी कमी होता, पण इथे एक कॉन्टेक्स्ट समजून घ्यायला लागतो. 90च्या दशकात वन डे क्रिकेटमध्ये 80 ते 85 स्ट्राईक रेट खूप मोठा मानला जायचा. त्या काळात टीम्सनी 240 ते 250 रन्स केले तरी तो मॅच विनिंग स्कोअर समजला जायचा. आणि त्या काळात सचिनचा स्ट्राईक रेट 86-87 होता. म्हणजे तो त्या काळात ऑलरेडी अग्रेसिव्ह होता. उलट त्यानेच वन डे क्रिकेटमध्ये अटॅकिंग ओपनरची कॉन्सेप्ट लोकप्रिय केली. 1994 मध्ये जेव्हा त्याला पहिल्यांदा ओपनिंगला पाठवलं गेलं तेव्हा त्याने न्यूझीलंड विरुद्ध फक्त 49 बॉल्समध्ये 82 रन्स ठोकले होते. त्या काळासाठी ती खूप मोठी इनिंग होती. आताच्या काळात तर T20 मध्ये सुद्धा 300 रन्स व्हायला लागलेत. यावरून तुम्हाला अंदाज येईलच की आताच्या काळात खेळपट्ट्यांचा दर्जा काय करून ठेवण्यात आलाय. आता विचार करा की जो माणूस त्या काळात एवढा ॲग्रेसिव्ह होता त्याला जर आजच्या फ्लॅट पिचेस, छोट्या बाउंड्रीज आणि बॅटिंग फ्रेंडली रूल्स मिळाले असते तर आज जर सचिनने पॉवर प्लेमध्ये फील्ड रिस्ट्रिक्शन्स पाहिल्या असत्या तर तो किती डेंजरस झाला असता याची कल्पना सुद्धा करणं कठीण आहे. कारण त्याच्याकडे फक्त टॅलेंट नव्हतं तर ॲडॅप्टिबिलिटी होती आणि हाच त्याचा सर्वात मोठा गुण होता. सचिन फक्त नॅचरली गॉड गिफ्टेड नव्हता तर तो क्रिकेटचा ऑब्सेसिव्ह स्टुडंट होता. प्रत्येक पिच, प्रत्येक बॉलर, प्रत्येक कंडिशन तो आधी नीट अभ्यासायचा. शेन वॉर्नला कसं खेळायचं यासाठी त्याने वेगळी स्ट्रॅटेजी तयार केली होती. सिडनी टेस्टमध्ये पूर्ण इनिंगमध्ये त्याने कव्हर ड्राईव्ह खेळलीच नव्हती, कारण त्याला माहिती होतं की त्याची विकेट कुठे पडू शकते. म्हणजे तो इगोने नाही तर गेम अवेअरनेसने खेळायचा. आणि म्हणूनच अनेक माजी खेळाडू म्हणतात की सचिन कोणत्याही युगात यशस्वी झालाच असता. अनेक जण हेही म्हणतात की सचिनच्या याच अभ्यासामुळे कोणत्याही प्रकारच्या बॉलला खेळण्यासाठी त्याच्याकडे 2 ते 3 पर्याय असायचे. सचिनकडे प्रत्येक वेळी इतरांपेक्षा अर्धा सेकंद जास्त असायचा हे ठरवायला की येणाऱ्या बॉलला कशा प्रकारे खेळायला पाहिजे. आज T20 मध्ये प्लेयर्स इनोव्हेशन वापरतात, पण इनोव्हेशन म्हणजे फक्त रिव्हर्स स्कूप नाही. क्रिकेट इंटेलिजन्स सुद्धा इनोव्हेशनचाच भाग असतो. सचिनकडे टायमिंग ही एक अशी गोष्ट होती जी आजही दुर्मिळ मानली जाते. एक्स क्रिकेटर जुबिन भरुचा म्हणाले होते की सचिनच्या बॅटमधून बॉल निघायचा तो आवाजच वेगळा होता, कारण त्याच्याकडे पॉवरपेक्षा प्युअर टायमिंग जास्त होती. आणि T20 मध्ये टायमिंग हा पॉवरपेक्षा जास्त डेंजरस वेपन असतो. त्यामुळे 37व्या वर्षी सुद्धा सचिनने IPL 2010 मध्ये ऑरेंज कॅप जिंकली होती.
त्या सीझनमध्ये त्याने 618 रन्स केले होते आणि मुंबई इंडियन्सला फायनलपर्यंत नेलं होतं. विशेष म्हणजे त्या सीझनमध्ये सचिनने 618 रन्स करताना 5 50s केल्या होत्या, पण संपूर्ण टुर्नामेंटमध्ये फक्त 3 6 लावले होते. जस्ट इमॅजिन, संपूर्ण सीझनमध्ये फक्त 3 6 दाखवतात की सचिनला रन स्कोअर करण्यासाठी बाउंड्रीची सुद्धा गरज नव्हती. त्याच्या टेक्निकल स्किल्स सुद्धा पुरेशा होत्या. पुन्हा 2011 साली वयाच्या 38व्या वर्षी त्याने IPL सेंचुरी सुद्धा केली होती. लोक विसरतात की सचिन IPL त्याच्या करिअरच्या शेवटच्या फेजमध्ये खेळला. तो प्राईम सचिन नव्हता. कल्पना करा, जर 1998 ते 2003 या काळातला डेझर्ट स्टॉर्मवाला सचिन, शारजावाला सचिन, पीक रिफ्लेक्सेस आणि रन्सची भूक असलेला सचिन जर IPL मध्ये उतरला असता तर कदाचित तो 200 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने खेळला नसताच, पण कन्सिस्टन्सी, क्लास आणि मॅच इम्पॅक्टमध्ये तो टॉप लेवलवर असता. कारण महान खेळाडू फॉर्मॅट बदलल्यामुळे अप्रासंगिक होत नाही, तर ते स्वतःला इव्हॉल्व्ह करतात. आणि ही फक्त एक कल्पना नाही आहे. क्रिकेटमध्ये आपण हे आधीही पाहिलंय. विराट कोहली क्लासिकल प्लेअर असूनही T20 लेजंड बनतो. केन विल्यमसन ॲग्रेसिव्ह नसूनही मॅच विनर बनतो. रोहित शर्मा टायमिंगवर वर्ल्ड डॉमिनेशन करतो. मग सचिन सारख्या कम्प्लीट बॅट्समनला अडॅप्ट करायला काय प्रॉब्लेमच नसता. पण दुसरी बाजू तितकीच खरी आहे. आजच्या पिढीचं क्रिकेट जरा वेगळे. फिटनेस स्टँडर्ड्स, पॉवर हिटिंग, फिअरलेस इंटेंट आणि मेंटल प्रेशर खूप बदललंय. सोशल मीडिया स्क्रुटिनी प्रचंड वाढली आहे. एका खराब इनिंग नंतर मीम्स तयार होतात. त्यामुळे प्रत्येक काळाचे चॅलेंजेस वेगळे असतात. म्हणूनच विराट कोहली किंवा रोहित शर्माची महानता कमी होत नाही, पण त्याच वेळी सचिनची महानता फक्त जुन्या नॉस्टॅल्जियापुरती मर्यादित ठेवणं सुद्धा चुकीचंच आहे. कारण काही खेळाडू स्टॅटिस्टिक्सपेक्षा मोठे असतात. ते खेळ बदलतात. आणि सचिन तेंडुलकर हा तसाच खेळाडू होता. त्याने भारताला फक्त मॅचेस जिंकायला शिकवलं नाही, तर स्वप्न बघायला शिकवलं. आज लाखो मुलं क्रिकेट बॅट हातात घेतात. त्यामागे कुठेतरी सचिन नावाचा प्रभाव आहे. तुम्हाला असंच वाटतं का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगावबत्ती.